श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारकासी कथा वर्तली परियेसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती जाहली अपारू. भक्त होता एक शूद्र नामतया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतांतुनी. साष्टांग नमन करोनी पुनरपी जाय आपले स्थाना. माध्यानकाळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीतसे. नमन करिता शूद्रासी पुस्ती श्री गुरु संतोषी. कारे नित्य कष्टतोसी आड पडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरी येथील आता आता तुझे नि धर्म जेवू. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुनी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामियासी गुरुवाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ माध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात अधिकार्यासी विनवित. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सर प्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक जाहले बहु शेतासी. म्हणोनी उक्ते मागतोसी अंगीकार न करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवोनी तक्षणी. गेला शेता संतोषोनी कापिन म्हणे वेगेसे. कापू आरंभिले पिकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊनी स्त्री पुत्रांसी मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडती राजद्वारी पिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले. आमचे जीवित्व भानस केले आणिक मासा भक्षितो आम्ही. वर्जावया माणसे पाठविती नायके शूद्रे कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन. जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोनी. विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनू मज. ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणोनिया. ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला. पुसावया लोक येती समस्त होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणते आमचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोकी न करी चिंता राहा सुखी. गुरु सोय नेणती मूर्खी कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्त्र गुण अधिक लाभाल तुम्ही जण. स्थिर करा अंतःकरण हानी नवे निर्धार पै.
श्री गुरु कृपा होय जासी, दैन्य कैचे असे त्यासी, निधान जोडेले आम्हासी, म्हणून तो शूद्र सांगतसे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस क्रमित, वायू झाला अतिशीत, ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा, शीते नासले सकळिका, पर्जन्य पडिला अकाळिका, मुळन क्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विण, शूद्र शेत वाढले दशगुण, वाढले यावनाळ सगुण, 1 11 परगंडेसी. ते शूद्र स्त्री संतोषोनी, शेता आली पूजा घेऊनी, अवलोकितसे आपुले नयनी, महानंद करीतसे. येऊनी लागे पतीचे चरणी, विनवितसे कर जोडुनी, बोले मधुर करुणावचनी, क्षमा करणे म्हणतसे. ऐसे पतीसी विनवोनी, शेतीचे पांडवांसी पूजोनी, विचार करीती दोघे जणी, श्री गुरुदर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी, पूजो आली श्री गुरुसी, स्वामी पुसती तयांसी, काय वर्तमान म्हणून या. नाना प्रकारे पूजा आरती, शूद्र स्त्री करीतसे भक्ती, श्री गुरु संतोषले अतिप्रीती, म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सराहुनी देखा, शतगुण जाहले धान्य अधिका, शूद्र म्हणतसे ऐका, अधिकारियांसी बोलावोनी. शूद्र म्हणे अधिकार्यासी, पीक गेले सर्व गावासी, रीता दिसतसे कोठारासी, आपण देईन अर्धवाटा. गत संवत्सर द्विगुण तुम्हासी, अंगीकृत होय परियेसी, धान्य जाहले बहुवसी, शताधिक गुण देखा. देईन अर्ध भाग मी संतोषी, संदेह न करा हो मानसी, अधिकारी म्हणती तयासी, धर्महानी केवी करू. गुरुकृपा असता तुझवरी, पीक जाहले बहुता परी, नेऊनिया आपुले घरी, राज्य करी म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा, विप्रांची वाटी धान्य अनेका, घेऊनी गेला सकळिका, राजवाटा देऊनी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्र वरप्रदानम नाम 48 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.